नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील नंदनवन म्हणून ओळख असलेल्या अहुपे गावात। अहुपे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण। काही वेळेपूर्वी धुक्यात लपलेले डोंगर अचानक दर्शन देतात आणि मंत्रमुग्ध करतात। भटकंतीला निघताना मनाची निगेटिव्ह कोरी ठेवावी लागतात, म्हणजे नंतर सुंदर छायाचित्रे उमटतात। प्रत्येक माणूस एखाद्या कोळ्याप्रमाणे आपल्या भोवती आभासी जाळे विणत असतो। काहींना त्या जाळ्यात अडकायला आवडतं, तर काहींना त्यातून मुक्त व्हायला। पण सह्याद्रीच्या मोहजाळ्यात अडकलेल्यांची मात्र सुटका नाही। नजर जाईल तिथवर दिसणारी भातशेती आणि हिरवळीचा मुलामा चढवलेल्या घराच्या भिंती डोळ्यांबरोबर मनात सुद्धा घर करत होत्या। इतकी नीरव शांतता की रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेतील किलबिलाट अगदी स्पष्ट ऐकू येईल। शहरांमध्ये नेहमी कर्कश वाटणारा वाहनांचा आवाज का कळेना, पण इथे मात्र मधुर भासत होता। या लहान गोजीरवाण्या मित्राने आम्हाला बराच वेळ साथ दिली। असं म्हणतात, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं, त्याच प्रकारे अहुपेला आलेल्या माणसाला संपूर्ण जग हिरवे दिसते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या जागेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्याच्या वेशीवर बसून खाली दिसणारा निसर्गरम्य कोकण निहाळत होतो। जवळच असलेला अहुपे घाट रस्ता अहुपे गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खोपिवली या गावाशी जोडतो। अहुपे गावात भैरवनाथाच्या मंदिराजवळ एक छोटी देवराई आहे। देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल। प्राचीन काळापासून या देवराईतील झाडांना कोणी तोडत नसे, तसे केल्यास देवाची अवकृपा होते। या श्रद्धेतून अनेक झाडांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचल्या आणि त्यांचे संवर्धन शक्य झाले। आजही आपल्या देशात अशा असंख्य देवराई निसर्गाचा समतोल राखून आहेत। या वैभवशाली परंपरेचे जतन आणि कौतुक करायलाच हवे।
शाळा सुटल्यामुळे चिमुकली पावले घरच्या दिशेने धावत सुटली होती. अहोपे गावापासून जवळच भीमाशंकर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. तिथेही तुम्ही भेट देऊ शकता. गावातील आश्रमशाळेच्या समोरच महालक्ष्मी खानावळ आहे. तिथे तुमच्या राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय होईल याची खात्री मी देतो. या सुंदर घराचा आणि त्याहून सुंदर पारधी कुटुंबाचा पाहुणचार मी गेली 4 वर्षे अनुभवला आहे आणि हे सत्र पुढेही कायम राहील. तुम्हालाही निसर्गात एखाद्या फुलपाखराप्रमाणे बागडायची आवड असेल तर अहोपे तुमची वाट बघताय.